निवडलेला जो श्लोक आहे तो 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाचा आहे आणि या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला हा ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगत आहेत. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. प्रथमच या वर्षी श्री संत गजानन महाराज आश्रम टाकडी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला, विदर्भ इथून निघालेला हा दिंडी सोहळा आणि त्या दिंडी सोहळ्याचं आज आपलं वाघरूड येथील दुपारचं जेवण या गावातील सद्ग्रस्त श्री हरिभक्ती परायण जे मदनराव जगन्नाथ खलशे यांच्याकडून आजचं अन्नदान आहे. ज्यांच्याकडे आपलं अन्नदान आहे त्यांचा जर विचार केला ना तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 86 मध्ये आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि 86 मध्ये आलो असताना सकाळी कार्तिकची वारी होती. त्या काळात 86 ला आलो. म्हातारा आणि म्हातारी, घर कसं तरी आणि ते छोटंसं घर, परिवार फार मोठा. सकाळी सकाळी आम्ही यायचं म्हणजे काकड्याची आरती इथं व्हायची देऊळगाव राजावर आणि काकड्याची आरती होत असताना हे पोरं उठायचे. त्यानंतर बाबाले धावपळ करायचे आणि धावपळ करत असताना मग काही दिवस पैठणच्या दिंडीचं चहा पाणी आणि असायचं. आषाढीची दिंडी काढली रूपलाल महाराजची. त्याही वेळेला या गावात आम्हाला अन्नदाते जगन्नाथ भाऊ सापडलेले आहे. त्यानंतर आता या वर्षीही आपल्या आश्रमून दिंडी काढली. दादाने फोन केला कारण आम्ही दररोज एकामेकाच्या संपर्कामध्ये असतो. तर व्हॉट्सअपच्या निमित्ताने का होईना कोणताही कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल, काही जरी असलं तरी मात्र एकामेकाला आम्ही प्रोत्साहन देत असतो. सहज मी फोन केला, म्हटलं दादा बोला महाराज, म्हटलं काही नाही दिंडी काढलेली आहे. त्यानं आपल्या रूपलाल बाबा दिंडी तर आहेच. म्हटलं हो ते तर आहेच, पण मात्र मी माझ्या आश्रमवरून काढली. हे आता आपल्या घरची दिंडी आहे. आश्रमची दिंडी म्हटल्यानंतर आपल्या घरची दिंडी आणि दिंडी काढली असताना मग किती लोक मी म्हटलं पूर्वी आम्ही 10-12 होतो. 10-12 10-12 जण आम्ही आहोत. तर काही हरकत नाही. डबल फोन केला, म्हटलं हॅलो आम्ही आता 25 जण झालो बरं. तर मला 2500 जरी झाले तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका. मी पुन्हा त्यांना विनंती केली, म्हटलं दादा तुझ्याकडे बऱ्याच दिंडी आहेत, मग ही आमची दिंडी मामी भाकडी द्यायची, आत्या भाकडी द्यायची, कोणाची कडे द्यायची, तेव्हा कोणाकडेच देत नाही. मी माझ्या घरी योग सहज आलेला आहे आणि याला कारण आहे कारण या परिवारावरती भगवंताची कृपा आहे, संतांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या वाडवडिलाची पुण्य आहे, प्रयत्न आहे आणि प्रारब्ध अनुकूल आहे. म्हणूनच वारकरी यांच्या घरी येतात. जर आपण विचार केला भगवान पंढरीशेची कृपा आहे. रंगनाथ महाराज वगैरे, सखाराम बाबा, श्रीराम बाबा, रूपलाल महाराज या महात्म्यांची यांच्यावर कृपा आहे, आशीर्वाद आहे. त्यानंतर यांच्या वडिलांची खूप पुण्य आहे. तुमचं नाव जगन्नाथ आहे ना, त्यांच्या वडिलाचं नाव जगन्नाथ. तशी दाढी गिरी येते, ठेंगे ठेंगे असे मस्त पळतच याची पळत, टाळाचा आवाज ऐकला की पळत वारकरीसाठी. वारकरी निघले की लढायचे. ते येत असताना पडायचे, आमच्या पाया पडायचे का असेल त्या पद्धतीने. त्यांच्या वाढ वडिलाची फार मोठी पुण्य आहे. त्याच पुण्यावर हे एवढं मोठं वैभव. त्या म्हणत काय बाजरं पेरत, पहिले बाजरं अशी त्या बाजऱ्याच्या भाकरी करत काय असेल त्या पद्धतीने अशी गरिबीमध्ये दिवस काढले. गरीब होते पण अभिमानी नव्हते, स्वाभिमानी होते. आपल्या घरामध्ये मीठ भाकरी खाल्लीशी पण कोणाच्याच पुढे हात पसरला नाही आणि निर्वेशनी जीवन जगले. म्हणून हे त्यांची मुलं सर्व निर्वेशनी आहेत. त्यांच्या वडिलाची, त्यांच्या आईची पुण्य आहे, प्रयत्न आहे. आता सर्व अनुकूल आहे. आता काय आहे, मिरचीचा मळा आहे, काय एवढं अनुकूलता लाभलेली आहे आणि प्रारब्ध अनुकूल आहे. हे महत्वाचं आहे. प्रारब्ध अनुकूल झालं आणि प्रयत्न एवढं मोठं असताना देखील सारखे शेतीमध्ये सर्व परिवार काम करतो. थोडं 1 वर्षाच्या आधी थोडा आघात होऊन राहिला, पण भगवंताच्या कृपेने निवारला. त्यांच्या पत्नीचं बिमार पडल्या होत्या. मला फोन आला, बाजी काही खरं नाही वाटते. आम्ही आलो मागच्या वर्षी, पण ते ताई झोपलेल्याच होत्या. झोपलेल्या त्या उठल्या, पादुकाचं दर्शन घेतलं, अंगारा घेतला, तीर्थ घेतला. आज टणटण आहेत. आज मा भगवतीवर दररोज होतात. या गावामध्ये हे वाघरूड देवी आहे.
ते देवीचं फार मोठं मंदिर आहे. त्यानंतर रंगनाथ महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य आहे. रंगनाथ महाराज नाव्याचे, नाव्याला त्यांची समाधी आहे, पण मात्र या गावामध्ये राहायचे. जवळच एक आनंदगड म्हणून आहे, तिथले देखील महाराज बाबा भगवान बाबा काय हा भगवान बाबा डॉक्टर भगवान बाबा त्यांची तर फार मोठी या गावावरती कृपा आहे. फार भव्य सप्ते होतात. बाळू महाराज गिरगावकर, आमचे शिवा महाराज बावस्कर, ही सर्व मंडळी या ठिकाणी येत असतो. आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा यांचा आणि माझा एक जीवाभावाचा संबंध आहे. दिंडी काढली वाचल्यानंतर कोणी आम्हाला होकार दिलेला आहे आणि दिंडी ठरल्या वेळेला आली देखील आहे. बहुतेक या परिसर या इकडून येणाऱ्या दिंड्या प्रत्येक या गावला दुपारचा जेवण असतो आणि पुढे जालन्याला मुक्काम असतो. मध्ये काही कुठला ठेपा नाही, त्यामुळे का होईना. आणि अशा पद्धतीने हा मुक्काम भाऊंकडे आपला लागलेला आहे. त्या निमित्ताने ही प्रवचन रूपी सेवा आहे. ज्या क्षेत्रावरती आपण चाललेलो आहोत ते क्षेत्र सामान्य नाही, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. शास्त्राने हा भाव निवडीला. ज्ञानोबरायत आपले तुकोबरांता मी बरंच पाहिलेलं आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण ऐशी चंद्रभागा ऐशी भीमाती, ऐसा विठेवर देव कोठे. असा अलौकिक महिमा हा त्या पंढरपूर क्षेत्राचा आहे. जात असताना आपण संतांसोबत चाललेलो आहोत. आपल्या पालखीमध्ये ज्या पादुका आहेत ना, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या पादुका आहेत. कारण गजानन महाराज कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही प्रकारची शक्ती गजानन महाराजकडे आहे. आणि गजानन महाराज असं दैवत आहे, मनवांछित फल देणारं दैवत आहे. मनाची जोगे सिद्धी पाहावे या नियमाला सुरू. तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा जरी भाव असला तरी गजानन महाराज तो भाव पूर्ण करता. लोक गजानन महाराजकडे येतात ना, महाराज बोरला पाणी लागू द्या, अर्धा तथा असतो. महाराज मुलगा नोकरीला लागू द्या, तथा असतो. महाराज मुलाचं लग्न द्या, तथा असतो. आमचे अनुभव आहे असो. आणि अशा समर्थांच्या पादुका घेऊन आपण चाललेलो आहोत. जात असताना आज आपला गुरुदेवी म्हणजे वाघरूळ जागीर इथला मुक्काम. त्या निमित्ताने प्रवचन रूपी सेवा. हा पाऊस जरी असला तरी मात्र आपले वारकरी कमी असल्यामुळे आपलं मध्येच बसावं आणि वर्ष पहिलंच असल्यामुळे त्यांनी कळलं पाहिजे हे कुठून आलेले आहे, तसं कळतेच त्यांना. तरी मात्र आपलं कर्तव्य असतो. त्या कर्तव्याला अनुसरून आपला नेम म्हणून प्रवचन रूपी सेवेचा सुयोग आहे. सेवेकरता निवडलेला श्लोक 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाचा आहे. या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगता. अर्जुना, तुला जर ज्ञान लागत असेल तर जे ज्ञानाचे तत्वदर्शिनी आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आणि जाऊन काय केलं पाहिजे? प्रणिपात केला पाहिजे. सांगितलं प्रणिपाताने नम्रता करते, प्रश्नाने अधिकार करतो. हा कोणी अधिकाराचा आहे? प्रणिपात प्रश्न. आणि सेवेनं निष्ठा करत असते. या लोकांच्या सेवेनं आपल्याला निष्ठा करते ना. आपण रस्त्याने जात असताना भाऊ 28 तारखेला नियोजन झालंय आणि 30 तारखेला दिंडीचं प्रस्थान झालं. बहुतेक तुम्हाला 29 तारखेला आम्ही फोन केला, हा आम्ही असं केलेलं आहे म्हणून. तर काही हरकत नाही महाराज. मग 30 तारखेला प्रस्थान झालं, पण भगवंताची एवढी कृपा आहे, संतांचा एवढा आशीर्वाद आहे आणि सर्व समाजाचं एवढं प्रेम आहे. कोणालाही जरी आम्ही म्हटलं तरी नाकार मुक्कामाचा कोण केला. हा एकच मुक्काम आहे फक्त रुपलामाच्या जागेवर. आता सर्व नवीन मुक्काम लागलेले आहे. पूर्ण ए टू झेड मुक्काम त्या गावात जरी असला तरी मात्र त्या घरमालकाच्या घरी नाही. कोडीवतीला आमचा मुक्काम आहे, पण आप्पासाहेब बाप्पासाहेबकडे नाही, दुसऱ्या व्यक्तीकडे दिलेला आहे. अशी अनेक मुक्कामं आहेत, पण मात्र वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. हा एकच मुक्काम यांच्या प्रेमास्तव त्यांच्या घरी दिला गेलेला आहे. आता सर्व मुक्काम आमची व्यवस्थित आहे, कारण त्या लोकांनी देखील आमच्या आक्षेप घ्यायला नको की आमच्या मुक्कामावर मुक्काम दिला म्हणून, तरी का होईना त्याकरता आम्ही नवीनच मुक्काम निवडलेले. ते लागलेले देखील आपले मुक्काम आहेतच. सर्व मुक्काम लागले 2 दिवसामध्ये. सर्व मुक्कामाचा आम्ही अरेंजमेंट केलेलं आहे. फक्त आता लालवाडीचा अजून फोन आलेला नाही, फोन येईल त्यांचा देखील लागतेच तोय बी. कारण आता अनुकूल काळ आहे. परमार्थासाठी जेवढा अनुकूल काळ आहे तेवढा कशालाच नाही. संसारात मध्ये लोक पैसे उचलून देणार नाही, पण मात्र आम्ही जर म्हणलं पंगत घ्यावं लागते, लोक 3, 4, 5 हजाराची पावती फाडल्याशिवाय राहत नाही. कारण परमार्थामध्ये अनुकूलता आहे, संसारामध्ये एवढी अनुकूलता नाही, राजकारणामध्ये एवढी अनुकूलता नाही. तुम्हाला जे हरी करील तो मतदान करील असं काही गॅरंटी नाही. बरं, राम राम करील, तुमच्या मांग फिरेल,
पण मात्र परमार्थामध्ये तसं राहिलेलं नाही. एक काळ असा होता की त्या काळामध्ये ज्या पिठाच्या भाकरी त्याच पिठाचं बेसन असे, तरी मात्र वारकरी भजन करत चाललं. आता आता एवढी व्यवस्था आहे. ऐका, पूर्वीच्या साधू संतांची वारीच्या रस्त्यानं व्यवस्था नव्हती, पण अवस्था होती. आता व्यवस्था निघाल्या, पण आमच्या वारकऱ्याची अवस्था बिघडत चालली. बाई तू कुठे दादा, मी अटी भजन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, घर मालकाच्या मताप्रमाणे वागणं नाही, काही नसतो. त्यामुळे हे झालेलं आहे. अधिक एक सांगणार मी, परमार्थ फार वाढलेला आहे, पण तो संख्यात्मक वाढला, गुणात्मक नाही. गुणात्मक त्या दिवशी कळणार आहे की ज्या दिवशी देशीची दारूची दुकानं बंद होती, वरीची दुकानं बंद होती, हे ढाबे ढोबे बंद होती, त्या दिवशी समजून चालावं परमार्थ लय वाढला. पण मात्र आता वाढलेला आहे संख्यात्मक, गुणात्मक नाही. असो, संख्यात्मक का होय ना, वाढू द्या. दिंडीमध्ये लोक देखील संख्यात्मक वाढतात, गुणात्मक नाहीत वाढत. वारीला येणाऱ्याच्या गळ्यात माळ असली पाहिजे, त्यांनी भजन केलं पाहिजे. कारण वारीच्या रस्त्याचं भजनाचं एवढं महत्व आहे. नाम घेता यज्ञ पाऊला पाऊली, नाथमारे याच्या पुढे बोलले, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपताकडे. एकदा रामकृष्णरी म्हटलं की कोटी यज्ञ करतात. घ्या प्रसंग असा आला महाभारतामध्ये, कोणीतरी महात्मे हस्तिनापूरला आले, आणि हस्तिनापूरला आले असताना धर्मराजाला कळलं. धर्मराजा गेले रथ घेऊन, महात्म्याजीला सांगितलं, महात्माजी आमच्याकडे चला. महात्माजी सांगितलं, जो 1000 यज्ञाचं पुण्य मला अर्पण करील त्याच्याकडे मी येतो. त्याने सांगितलं, मी एकच केला, 1000 पडले. परत आले, नाराज चेहरा पडलेला आहे. पती जर नाराज असेल तर पत्नीचं कर्तव्य आहे काय संकट आहे म्हणून विचारायचं. द्रौपदीने विचारलं, काय संकट आहे? धर्मराजाने सांगितलं. महात्माजी आले, विनंती केली, पण ते नाकार देऊन राहिलेले आहे. का नाकार दिला? ते सगळे 1000 यज्ञाचं पुण्य मला अर्पण करील, त्याच्याकडे जाते. द्रौपदी म्हणे, मी जाते. अर्जुना रथ आण, ते म्हणे रथात नाही. मग घोडा आण, घोड्यावर नाही. पैदल निघाल्या असं तशानेच निघाल्या. भगवंताचं नामस्मरण, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरा हे नाथ नारायण. 5000 पावलं चालत गेल्या, 5000 पावलं. त्यानंतर तिथे गेल्या, महात्माजी विनंती केली, महात्माजी चला आमच्या घरी. त्याला माझा नेम आहे 1000 यज्ञाचं पुण्य अर्पण. ते म्हणे, मी 5000 पावलं चालत आली, 1000 यज्ञाचं पुण्य तुम्हाला, पण 4000 यज्ञाचं पुण्य माझ्या पदरात टाका. लगेच आई साहेबांनी पदर पसरला. महात्माजी निघालेले. एवढं वारीच्या रस्त्याने संतांच्या सोबतमध्ये नामस्मरण करणाऱ्याला फार मोठं फल असल्यामुळे नामस्मरण वाटीनं जास्तीत जास्त होईल तेवढं नामस्मरण करणं अतिशय महत्त्वाचं. एकटा जरी असला तरी मात्र नामस्मरण केलं पाहिजे. आणि सार्वजनिक नामस्मरणाला तर खूपच महत्व आहे, कारण सामूहिक भोजनशे आणि सामूहिक भजनशे बहुत आनंद मिळता है, असं डोंगरीजी रामचंद्र महाराज म्हणायचे, डोंगरे महाराज म्हणायचे. असो, त्यानंतर वारीला जात असताना मला असा भाव सांगायचा आहे, सेवेनं निष्ठा करते. मग असं प्रणिपात प्रश्न आणि सेवा केली तर ते काय करतील? उपदेशन ते उपदेश करतील. उपदेश कोण करावा, कुणाला करावा, का करावा आणि कसा करावा. कारण उपदेशन तिथे आलं ना, आणि आपल्याला धंदा काय आता इथल्या आता तुमच्या म्हणजे 15 दिवस एकाच्याच चिंतन करायचं. तसं आम्ही भाऊला माहित आहे, मागच्या वर्षी बहुतेक 5 जणांवर आपलं चिंतन झालं होतं. 5 जणांवर चिंतन आम्ही केलं होतं. अभंग देखील एकच अभंग घेऊन. आता पूर्वी कसं माझी एवढी होती कॅपॅसिटी होती, बाप रे बाप. कारण 25 वर्षाच्या आधी, आता मी 55 झालेला, म्हणजे 25 वर्षाच्या आधी एवढी कॅपॅसिटी होती. चालताना भजन, काकडा, हरिपाठ. आणि माझा नेम होता, वारकरी जर मला आंघोळ करताना पाहिलं तर त्या दिवशी उपाशी राहायचं. म्हणजे किती वाजता उठत अशी, त्या दिवशी उपाशी राहायचं. त्यामुळे मग सर्व वारकऱ्याच्या आधी, सर्वाच्या नंतर झोपायचं, सर्वाच्या आधी उठायचं, सर्व उठायच्या आधी आपला नित्यनेम आवरून काकड्याला हजर राहायचं. 6 वाजता काकडा झाला की 6 ते 6:30 पर्यंत चहा असायचा. 7 वाजता बरोबर दिंडीचं प्रस्थान. असा नेम केलेला आहे. 400 लोक दिंडी आम्ही यांच्याकडे आणली. 400 लोकांची, 400 लोक दिंडीमध्ये चालायचे. बाया, माणसं, रथ सर्व असायचं. चला आपल्या तिकडे नाही जायचं. मला असा भाव सांगायचा आहे,
उपदेशंती ते उपदेश कोण करावा, कोणाला करावा, का करावा आणि कसा करावा, बस एवढाच मुद्दा मांडतो. उपदेश कोण करावा आणि कोणही करावा, कोणही ना करावा. संतांनी उपदेश करावा, तुकवऱ्याचं प्रमाण आहे. नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशा लागे पात्र झाला, पात्र झाला. संतांनी उपदेश करावा. का संतांनी उपदेश करावा? खरं हित कशात आहे? संतांना माहित आहे. शोधून आले संत हिताहित जगाचे, हे हिताहित देखती हानी कडवा घेपती, पुसुणी शीन हरती देती सुख, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. म्हणून संतांनी उपदेश करावा. का करावा? तर कुत्र्याला गती, शत्रूला प्रगती आणि साधूला जीवाची अधोगती आवडत नाही, म्हणून साधूंनी उपदेश करावा. तर कोणाला करावा आणि कोणाला करावा, कोणाला ना करावा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा. क्रोधी आणि अविश्वासी माणसाला उपदेश करायचा नाही. ऐका, चंद्रदेव आहे पण कोणाचा? चतुर्थीचा उपवास करणाराचा. भिकारी देव आहे पण कोणाचा? देणारा दाता असेल त्याचा. पती देव आहे पण कोणाचा? दररोज भांडणं करणाऱ्या बाईचा आणि पतीवरतीचा. तसा ज्ञान देणारा देव आहे पण कोणाचा? समोर जिज्ञासू ऐकणारा असेल त्याचा. याच्या उलट जर क्रिया असली तर लुब्धानाम याचको शत्रू, चोराणाम चंद्रमा रिपू, ज्यार स्त्रीनाम पती शत्रू, मूर्खानाम बोधू कोरिपू. म्हणून मूर्ख माणसाला बोध करायचा नाही. अधिकार परत्व जावा आणि संतांनी उपदेश करावा. खरीद कशा त्यांना करतो, त्यांना अवधवती आवडत नाही. कोणाला खरं जावा? क्रोधी आणि अविश्वासी माणसाला उपदेश करायचा नाही. पुन्हा अधिकार परत्व करा. अधिकार तैसा तर उपदेश, अधिकार तैसा दावी याला मार. आता उपदेशाची रीत आहे भ्रांत, विप्रलंबी, यथार्थ. उपदेशाची रीत आहे आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. ही उपदेशाची रीत आहे. आज्ञा, एखादा शेतकरी गड्याला आज्ञा करतो, शेतामध्ये जा, बांध फुटलेला आहे तेवढा भुजून का. तो किती भुजायचा का आणि भुजायचा हे नको सांगू. त्यानं लय 6 पाल्याच टोपलं नेलं, मोठं डालं नेलं. डाल्यानं माती टाकायला लागलं त्या बांधावर. बांधावर त्याचं पोटात गाठ उठली, खाली पडला. तू दवाखान्यात मालकाने सांगितलं आज्ञा आहे. आज्ञेमध्ये उपदेश आहे पण हित नाही. आज्ञा. अनुज्ञा. अनुज्ञा कशाला म्हणतात? समजा एखाद्यानं म्हटलं काय, मला पंढरपूरला जायचं आहे. तसं वा झालाच पाहिजे. पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, पुण्यकरासारखे संत नाही, पांडुरंग जा मी पाहतो तुझं घरचं का. पैसे नसतील तर मी देतो. हे झाली अनुज्ञा. आणि प्रवृत्त करणं, चांगल्या कामाकरता प्रवृत्त करणं, हे झाली आज्ञा, अनुज्ञा. अभ्यर्थना. अभ्यर्थना म्हणजे प्रार्थना. समजा दिंडी निघायचा वखत झाला आपले, म्हणजे वेळ झाली, महाराज गार झोपीत आहे, तिथं जायचं, प्रार्थना करायची, महाराज पुढे आपल्याला चालायचं 21 किलोमीटर, चला लवकर. अभ्यर्थना. दुसरा मुद्दा, पाठाची वेळ झाली. समजा गुरुकुलामध्ये आपण पाठाची वेळ झाली आणि गुरुजी पाठाला येऊन नाही राहिले, कसं गप्पा करून राहिले. काही महाराज लोकांना गप्पा करायची सवय. ऐन पाठाच्या वेळेवर गप्पा करत आहेत. तिकडे जायचं, गुरुजी आपली पाठाची वेळ झालेली आहे, असा हात जोडून. याला प्रार्थना म्हणतात. म्हणजे उपदेशच आहे. प्रार्थनात्मक उपदेश. आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. उपदेश त्याला म्हणतात की खरं हित ज्यातच आहे त्याला उपदेश म्हणतात. आणि ते संत उपदेश करत असतात. आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. त्यानंतर उपदेशाची भ्रांत, विप्रलंबी आणि यथार्थ. भ्रांतातला उपदेश कोण करतो? आई वडील. लावण्या मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठीमोरा. प्रत्येकांना माहित आहे संसारामध्ये दुःख आहे. दुःखात मग पोराची लग्न काय करता? युजानेला काय संन्यास. पण तुमचं कसं आहे, तुम्ही गणपतीच्या बोंबीत बोट घातलं, इंचू चावला आणि त्यांनी चावला पाहिजे तशा करता. हा आई वडिलाचा उपदेश असतो. हा भ्रांतातला उपदेश आहे. भ्रांतातला. विप्रलंबी फक्त दुसऱ्याला सांगावं, बाबा जायलाच पाहिजे पंढरपूरले, गावात दिंडी आली, मग दिंडीचं कीर्तन,
गावातल्याच महाराजनं केलं, पंढरपूरकडे लाभून घेतला, लय रंगून सांगितलं त्यानं, लोकायला वैराग्य निर्माण झालं. घरी गेले आणि बॅगा भरल्या, पडशा भरल्या, सकौंदिनी निघाली, हे त्या दिंडीसोबत निघाले. दिंडीसोबत निघाले, आपल्या हनुमंताजवळ आले, शरणभंग चालू झाला येशीमध्ये. महाराज गेले महाराजच्या घरी, महाराज चला वारीले, वारकरी निघालेले. तो म्हणे मला पेरणं कोण करी, आणि रात्री तर लय सांगितलं, आणि ते सांग्यापुरतच होत. याला म्हणतात विप्रलंबी. म्हणजे अगदी साध्या भाषेत लोका सांगे ब्रह्म, आपलं लोकाला पद देणं आणि आपण सेवन करणं, असं असते ते. तो विप्रलंबी उपदेश झालेला आहे. यथार्थ उपदेश पहिल्या संतांनी केलं, नंतर समाजाला सांगितलं. तो का म्हणे करुणीदार अनुभव आले ना, ते या जगात येत असो. अनुभवाचे बोल संतांचे असतात, त्यामुळे आपल्या उपदेश संतांनीच करावा, असा मुद्दा तुमच्या पुढे मांडलेला आहे. आणि वाटचालीचं प्रवचन आहे, त्यामुळे जास्त करणं गरजेचं नाही. म्हणून ज्यांच्याकडे आपला मुक्काम आहे, या परिवाराला भगवंताच्या कृपेनं, जन्माच्या आशीर्वादानं ज्यांना आयुष्य लाभो, आई आरोग्य, धन, समृद्धी सर्व काही प्राप्त हो, आणि उत्तराउत्तर या परिवाराकडून असे सेवा भगवान परमात्मा करून घेऊ, एवढीच भगवंताची चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा ऐसा प्रसंग जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम भाई की जय, सकाराम महाराज की जय, श्री राम महाराज की जय, महाराज की जय. कुंडली खबरदार श्री ज्ञानदेव तुकाराम.